move to next topic on comparing, the art of comparing. Actually, this is a topic from 11th standard, topic number 3.6, the art of comparing. कॉम्पेरिंग ज्याला आपण निवेदन करणं असं म्हणतो. तर कॉम्पेरिंग करणं हे कशा पद्धतीने आपण ज्याला आपण सूत्रसंचालन करणं असं म्हणतो किंवा निवेदन करणं असं म्हणतो. तर निवेदक जे असतात ते कुठलाही कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडतात, कशा पद्धतीने ते बोलतात, कोणत्या कोणत्या पायऱ्या त्याच्यात समाविष्ट आहेत, तर याला म्हणतात द आर्ट ऑफ कॉम्पेरिंग. थोडक्यात मी या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगेल की नेमकं काय कॉम्पेरिंग नेमकं काय आहे. The person who compares a show, introduces the program and the participants is called as the master of ceremonies, abbreviated as MC or MC, or the compeer, anchor, announcer and the microphone controller. तर सूत्रसंचालक म्हणा, त्याला अँकर म्हणा, त्याला अनाउन्सर म्हणा, त्याला मायक्रोफोन कंट्रोलर म्हणा, अशा सगळ्या ज्या भूमिका असतात त्या कॉम्पेरिंगमध्ये त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ही इज अ मीडिएटर, अनाउन्सर अँड कोऑर्डिनेटर ऑफ द इव्हेंट. तर कुठल्याही घटनेचा तो एक मध्यस्थ आहे. एक प्रकारे तो सगळं उद्घोषित त्या ठिकाणी करत असतो किंवा समन्वयक जो आहे कार्यक्रमाचा त्याला आपण कॉम्पेरिंग करणं असं म्हणतो. द मास्टर ऑफ सेरिमनीज इज अन appropriate description of the anchor as he or she is the formal host and the felicitator of the event. तर ती संपूर्ण घटना जी आहे ती त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी बाहेर पडत असते की घटना कशी होणार आहे, घटनेमध्ये कोणकोण त्या ठिकाणी भाग घेणार आहे, त्या घटनेचा संपूर्ण परामर्श जो आहे तो हा कॉम्पेरिंगमध्ये येतो. तर बघूया आपण या ठिकाणी काय आपल्याला सूत्रसंचालन कसं आपण करू शकतो. एखादी घटना जी आहे ती या ठिकाणी आपण बघूया. आणि इमॅजिन दॅट यू आर अ कॉम्पियर ऑफ ॲन्युअल डे ऑफ युअर कॉलेज. तर कल्पना करा की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये एक ॲन्युअल डे जो आहे, एक वार्षिक दिन जो आहे तो तुम्ही साजरा करता आहात आणि या कॉलेजच्या कार्यक्रमाचे तुम्ही कॉम्पियर आहात, म्हणजे तुम्ही सूत्रसंचालक आहात किंवा तुम्ही अँकर आहात, तुम्ही निवेदक आहात या कार्यक्रमाचे. राईट अ स्क्रिप्ट फॉर द सेम, मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तर आपल्याला एक स्क्रिप्ट तयार करायची आहे. एक लेखनाची एक विशिष्ट अशी शैली आपल्याला बनवायची आहे की त्याला स्क्रिप्टिंग करणं असं म्हणतात, की एक लिखित लेखनाचा एक ड्राफ्टिंग बनवायचं आहे. मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खाली काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण विचारात घेऊया. पहिला मुद्दा आहे इंट्रोडक्शन, प्रस्तावना त्या ठिकाणी करायची आहे कार्यक्रमाची. इंट्रोडक्शन, अ ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द प्रोग्राम ऑर फंक्शन. तर ह्या प्रोग्राम आपण जो घेणार आहोत ह्या प्रोग्रामबद्दलचं एक थोडक्यात प्रस्तावना जी आहे ती याच्यामध्ये समाविष्ट असते. सेकंड जे आहे ते आहे लाइटिंग ऑफ लॅम्प, ज्याला आपण दीपप्रज्वलन करणं असं म्हणतो. दीप पेटवून त्या ठिकाणी दिवा लावून त्या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते सरस्वती माता जी आपली आहे, विद्येची देवता, ह्या विद्येच्या देवतेला वंदन करून त्या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती करत असतो. हा सेकंड स्टेप आपली आहे. वेलकम सॉन्ग, त्या ठिकाणी स्वागत गीत जे आहे ते बोललं जातं. तर स्वागत गीताच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत जे आहे ते अपेक्षित असतं. वेलकम स्पीच, त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने वेलकम स्पीच, प्रिन्सिपल स्पीच, म्हणजे अगदी सुरुवातीचं ज्याला आपण म्हणतो की ह्या कार्यक्रमाचा जो एक सगळ्यात हायलायटिंग पॉईंट असतो की हा कार्यक्रम आपण जो घेत आहोत त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय करायचं आहे. तर प्राचार्य किंवा आपले जे मुख्याध्यापक असतात त्यांचं एक छोटंसं भाषण असतं की ज्याला आपण प्रास्ताविक म्हणतो, की ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्या ठिकाणी केलं जातं. वेलकम ऑफ द गेस्ट, त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. गेस्ट स्पीच, त्या ठिकाणी पाहुण्यांचं पण भाषण त्या ठिकाणी यामध्ये अपेक्षित असतं की जर प्रमुख पाहुणे असतील तर ते पण त्या ठिकाणी शुभेच्छा देतात किंवा मार्गदर्शन करतात. नंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन, त्या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी हा मुद्दा आपण घेतलेला आहे. आणि ओट ऑफ थँक्स, नंतर आभार प्रदर्शन, म्हणजे शेवटी एक आभाराचं काम जे आहे ते केलं जातं. अशा पद्धतीने कुठलाही कार्यक्रम जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्याच्यात काय काय समाविष्ट आहे ते इथे आलेलं आहे. बघूया या ठिकाणी आता आपण हा कार्यक्रम जो आहे ॲन्युअल डे ऑफ युअर कॉलेज, तर तुमच्या कॉलेजचा ॲन्युअल डे तुम्ही त्या ठिकाणी कसा सादर करत आहात त्याचं उदाहरण आपण इथे बघूया. तर इंट्रोडक्शन आपण केली. गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमेन, आय एक्सटेंड व्हेरी वॉर्म अँड हार्टफेल्ट वेलकम टू यू ऑन बिहाफ ऑफ आवर कॉलेज. तर ह्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमेन, आय एक्सटेंड व्हेरी वॉर्म अँड हार्टफेल्ट वेलकम टू ऑल ऑन बिहाफ ऑफ आवर कॉलेज. तर कॉलेजच्या वतीने मी आपल्या सर्वांचं अतिशय सहृदयतेने मी स्वागत करतो. आणि पहिले आहे स्वागत जे आहे. टुडे ऑन द ओकेजन ऑफ ॲन्युअल डे ऑफ आवर कॉलेज वी हॅव ऑर्गनाइज अ कल्चरल प्रोग्राम फॉर यू, गिविंग यू क्विक एक्झॉटिक ग्लिम्स ऑफ इंडिया अँड अकॅडमिक प्राइज डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोग्राम. टुडे ऑन द ओकेजन ऑफ ॲन्युअल डे ऑफ आवर कॉलेज, तर आपल्या कॉलेजचा आज वार्षिक दिवस त्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत आणि या प्रसंगी
वी हॅव ऑर्गनाइज अ कल्चरल प्रोग्राम फॉर यू. तर आपण या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या दिवशी. गिविंग यू क्विक एक्झॉटिक ग्लिम्स ऑफ इंडिया. तर अतिशय छान पद्धतीने एक झलक जी आहे नजारा जो आहे एक्झॉटिक ग्लिम्स ऑफ इंडिया. तर भारताची एक छान अशी झलक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अँड अकॅडमिक प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम आणि त्यानंतर आपण एक वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो आपण घेणार आहोत. तर या पद्धतीने इंट्रोडक्शन जे आहे ते इथे करण्यात आलेलं आहे. लाइटिंग ऑफ द लॅम्प. तर नंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची जी स्टेप असते लाइटिंग ऑफ द लॅम्प. तर दीपप्रज्वलन त्या ठिकाणी करण्यात येतं. आय कॉल अपॉन आवर मॅनेजमेंट चेअरपर्सन. तर या ठिकाणी ते बोलत आहेत की आपल्या जी संस्था आहे या संस्थेचे जे व्यवस्थापकीय प्रमुख आहेत किंवा अध्यक्ष आहेत. आय कॉल अपॉन मी त्यांना आमंत्रण करते किंवा त्यांना मी इथे स्टेजवर आमंत्रित करतो की आय कॉल अपॉन आवर मॅनेजमेंट चेअरपर्सन मिस्टर, त्यांचं नाव घ्यायचं, टू लाईट द लॅम्प टू सिग्निफाय द ओपनिंग ऑफ अवर ॲन्युअल डे. तर त्यांनी दीपप्रज्वलन करावं आणि ह्या कार्यक्रमाचे आपण त्या ठिकाणी जे उद्घाटन आहे ते केलं असं त्यांनी जाहीर करावं. तर पहिलं प्रस्तावना आहे, नंतर दीपप्रज्वलन आहे, नंतर वेलकम सॉन्ग त्या ठिकाणी स्वागत गीत जे आहे. नाऊ आय रिक्वेस्ट अवर कॉलेज 11th स्टँडर्ड बॉईज अँड गर्ल्स ग्रुप टू सिंग अ प्रेयर अँड वेलकम सॉन्ग. तर आता मी आपल्या 11वीच्या मुलांना त्या ठिकाणी आमंत्रित करेल आणि त्यांना सांगेल की त्यांनी छान असं एक स्वागतपर गीत जे आहे, प्रार्थना जी आहे ते आपल्यापुढे सादर करावं. थँक्यू फॉर मेलोडियस सॉन्ग. आता त्या मुलाने सादरीकरण केलेलं आहे गाण्याचं, स्वागत गीत म्हटलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तो जो सूत्रसंचालक आहे तो म्हणेल थँक्यू फॉर मेलोडियस सॉन्ग स्टुडंट्स. तर मी आभारी आहे तुमचं, अतिशय छान असं गीत आपण सादर केलं आणि त्याबद्दल कॉलेजच्या वतीने मी आपला आभार मानतो. नाव आय कॉल अपॉन द प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज. आता मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांना बोलवेल. मिस्टर, त्या प्राचार्यांचं नाव घ्यायचं मिस्टर, एक विशिष्ट नाव असेल मिस्टर. टू वेलकम अवर चीफ गेस्ट अँड ट्रस्टी मिस्टर विथ अ टोकन ऑफ लव अ बुके. तर प्रमुख पाहुणे आणि जे संस्थेचे जे विश्वस्त मंडळ आहेत ह्या सगळ्यांसाठी आपण त्या ठिकाणी एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करूया. आणि मी प्राचार्यांना विनंती करेल की त्यांनी ते त्यांचं स्वागत जे आहे ते पुष्पगुच्छ देऊन करावं. हे वेलकम त्या ठिकाणी वेलकम सॉन्गमध्ये त्या ठिकाणी अपेक्षित आहे. वेलकम स्पीच. आता या ठिकाणी वेलकम स्पीचची ही 4th स्टेज जी आहे. आय रिक्वेस्ट द प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज टू वेलकम द गेस्ट अँड ॲड्रेस द स्टुडंट्स. Thank you very much, sir, for your inspiring speech and kind words. I request the principal of our college to welcome the guests and address the students. तर मी आपल्या प्राचार्यांना विनंती करेल की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं आणि आपल्या मुलांना संबोधित करावं. मुलांना त्या ठिकाणी उद्देशून काहीतरी मार्गदर्शनपर शब्द त्यांनी बोलावेत. आता ते झाल्यानंतर ते म्हणेल थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर इन्स्पायरिंग स्पीच अँड काइंड वर्ड्स. तर मी आभारी आहे सर आपला की अतिशय सुंदर पद्धतीने आपण आपले विचार या ठिकाणी मांडले आणि आपल्या मुलांना छान असं प्रोत्साहित केलं आहात. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. स्पीच बाय चीफ गेस्ट. आता प्रमुख पाहुण्यांचं भाषण त्या ठिकाणी होऊ शकतं. नाव आय रिक्वेस्ट अवर चीफ गेस्ट अँड ट्रस्टी टू ॲड्रेस द स्टुडंट्स अँड एनलायटन देम. तर मी आता पुन्हा एकदा मुख्य पाहुणे आणि इतरही काही पाहुण्यांना विनंती केली की त्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं आणि त्यांना छान असं प्रेरणा त्यांनी द्यावी असं मी अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच सर फॉर युअर वाईज स्पीच अँड मोटिवेशन अँड ॲप्रिसिएशन ऑफ स्टुडंट्स टॅलेंट अँड एनकरेजमेंट टू वी ऑल. तर मी आभारी आहे सर मी तुमची की अतिशय छान पद्धतीने तुम्ही हे भाषण केलेलं आहे, मुलांना मोटिवेट केलेलं आहे आणि मी तुमचा मनापासून त्या ठिकाणी आभारी आहे. या प्रोत्साहनाबद्दल आम्ही आभारी आहोत. प्राईज डिस्ट्रीब्युशन. आता त्या ठिकाणी प्राईज डिस्ट्रीब्युशन जे आहे की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. आय रिक्वेस्ट टू अवर चीफ गेस्ट अँड प्रिन्सिपल सर टू फेलिसिटेट द स्टार्स ऑफ आवर कॉलेज. तर मी ह्या ठिकाणी विनंती करेल आपल्या कॉलेजचे जे काही स्टार मंडळी आहेत की ज्यांनी ह्या कार्यक्रमात अतिशय छान असं सादरीकरण केलेलं आहे त्यांना मी विनंती करेल की त्यांचंही त्या ठिकाणी एक बक्षीस देऊन त्यांचा यथोचित गौरव जो आहे तो करावा. आय रिक्वेस्ट टू अवर चीफ गेस्ट अँड प्रिन्सिपल सर टू फेलिसिटेट द स्टार्स ऑफ आवर कॉलेज हू हॅव ब्रॉट लॅवरेल्स टू द इन्स्टिट्यूशन्स अँड हॅव शोकेस देअर टॅलेंट्स इन कॉलेजिएट, इंटर कॉलेजिएट, अकॅडमिक ॲज वेल ॲज स्पोर्ट्स अँड कल्चरल इव्हेंट. तर आपल्या कॉलेजमधले जे काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे. काही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आहेत किंवा कॉलेजमधल्या काही स्पर्धा आहेत ज्यातून त्यांनी त्यांचं स्वतःचं जे छान असं टॅलेंट दाखवलं आहे, त्यांचं कौशल्य दाखवलं आहे. तर त्यांचं मी त्या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यासाठी साहेबांना सांगतो. या पद्धतीने प्राईज डिस्ट्रीब्युशनची त्या ठिकाणी कल्पना येईल.
आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी अजून एक सेकंड स्टेजची त्या ठिकाणी आलेली आहे, ते आपण बघूया. तर ह्या ठिकाणी आपण जाऊया आणि नेमका जो भाग आहे ह्या ठिकाणी आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच सर फॉर स्पेरिंग व्हॅल्युएबल टाईम अँड ॲप्रिसिएटिंग द टॅलेंट्स ऑफ आवर कॉलेज. तर सर मी तुमचा अत्यंत आभारी आहे की तुम्ही अतिशय छान पद्धतीने आमच्या कॉलेजचं मुलांचं स्वागत केलं, त्यांना प्रोत्साहन दिलं. इट विल सर्टनली बी अन इन्स्पिरेशन टू अदर स्टुडंट्स टू वर्क हार्ड. आणि इतरही मुलांना त्या ठिकाणी एक छान अशी प्रेरणा आपण दिली, त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे असं त्या ठिकाणी आपण व्यक्त करून त्यांना सांगूया. एव्हरीवन. आता नेक्स्ट जी स्टेप एंट्री वन. आता काय काय कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे झालेले आहेत त्याचा इथे उल्लेख आलेला आहे. नाव आय रिक्वेस्ट अवर चीफ गेस्ट अँड ट्रस्टी प्रिन्सिपल सर अँड अदर डिग्निटरीज टू विटनेस कल्चरल प्रोग्राम ऑफ द स्टुडंट्स. तर मी सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी आता रंगमंचाच्या समोर त्या ठिकाणी जाऊन बसावं आणि आमच्या कार्यक्रमाचे जे जे इथले कार्यक्रम सादर करणारी मुलं आहेत त्यांचं सगळे कार्यक्रम आपण बघावेत. तर एंट्री वन जी आहे, द लावणी इज सिम्बॉल ऑफ शृंगार रस. तर लावणी म्हटले की त्या ठिकाणी शृंगार रस हा येतो. इट रिप्रेझेंट महाराष्ट्राज. लेट अस गेट ऑन टू द मूड अँड एन्जॉय द सेंटिलेटिंग लावणी परफॉर्मन्स. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर वंडरफुल परफॉर्मन्स. आणि पहिला जो त्या ठिकाणी लावणीचा छान असा प्रकार आहे तो इथे सादर होतो आहे, त्याचं वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे. एंट्री टू. नाव इट इज अ टाईम फॉर राजस्थानी फोक डान्स. राजस्थानी जे समूळ नृत्य आहे त्याचं त्या ठिकाणी परफॉर्मन्स आहे. इट इज सच अ डान्स विच कॅप्टिवेटर्स, की अतिशय सुंदर असा तो डान्स आहे. लेट अस वेलकम बाय बिग राऊंड ऑफ ॲप्लॉस दिस फोक डान्स. तर ह्या राऊंडचं पण आपण स्वागत करूया. दिस वॉज अन ऑसम परफॉर्मन्स. एंट्री थ्री. एंट्री थ्रीमध्ये काय आहे, लेट अस नाव वेलकम आवर साऊथ स्टुडंट्स फ्रॉम केरळा फॉर अनदर कॅप्टिवेटिंग परफॉर्मन्स. लेट अस एन्जॉय दिस ब्युटिफुल ओनाम सॉन्ग. ओनाम इज अ न्यू इयर इन Kerala where farmers begin their agricultural activities and we get to listen to the marvelous note of the bird cuckoo, have a glimpse of the agrarian song. तर केरळमधलं हे एक सण आहे ओनाम नावाचा. तर त्या ओनाम ह्या सणाला त्या ठिकाणी शेतकरी लोक आपल्या शेतीच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी छान असे ते कोकळीचं जे गाणं आहे ते गाणं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर त्याचं पण एक आपण झलक जी आहे ती बघूया. Entry 4. As we come to an end of this beautiful evening, let us carry with us memories of a time well spent. तर आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत आणि मला अपेक्षा आहे की आपण हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने आपण तो एन्जॉय केलेला असावा. आणि शेवटी जे आपला मुद्दा आपला आहे ओट ऑफ थँक्स ज्याला आपण म्हणतो, तर ते ओट ऑफ थँक्स इथे अपेक्षित आहे. तर ॲज वी नो दॅट नो प्रोग्राम इज कम्प्लीट इफ वी डोंट ॲप्रिशिएट अँड ॲक्नॉलेज all those who work behind the curtain to make this program successful. I request our cultural secretary to give vote of thanks. तर as we know that no program is complete if we don't appreciate and acknowledge all those who work behind the curtain. तर पडद्याच्या मागे ज्या लोकांनी इथे काम केलेलं आहे त्यांचा सत्कार, त्यांचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्यांनी जो सहभाग दिलेला आहे त्याबद्दल त्यांचा आपण आभार मानूया. तर मी इथे आमंत्रण करते आपल्या कॉलेजच्या सेक्रेटरीला की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो साजरा करावा आणि या पद्धतीने वोट ऑफ थँक्स त्यानंतर होईल आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपणार आहे. तर अशा पद्धतीने आपण कॉम्पेरिंग जे आहे ते इथे पूर्ण केलेलं आहे.